नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आमच्या बागेत आलो होतो आम्ही कढीपत्ता काढायला. वा वा, पपई किती छान पिकलेत बघा. तर आमच्या बागेमध्ये हे कढीपत्त्याचं एक झाड लावलं होतं, पण आता कढीपत्त्याचं बेटच तयार झालं आहे. पपई छानच पिकलेले आहेत. ही पहा कोकिळ, ही आता पपई खात होती. ती आम्हाला बघून आता बाजूला जाऊन ओरडते. हे पहा कसे पक्ष्यांनी पपई खाल्ले आहेत. हे जास्त करून कोकिळेने खाल्लेले आहेत. हे झाड आम्ही त्यांच्यासाठीच खास पक्ष्यांसाठी खाण्यासाठी ठेवलेले आहे ते पपई. तर आम्हाला पाहून तिथे पळून गेली आहे, ओरडते. असा हिरवा हिरवा गार कढीपत्ता आपण आता काढलेला आहे. कढीपत्ता हा औषधी गुणधर्माचा आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर आपण आता याची पावडर बनवणार आहोत. तर आपण ही धुवून घेऊया पानं आणि उन्हामध्ये फक्त 2 तास मी आता वाळवणार आहे. आपण हे सगळ्यांना धुवून घेतले आहे आणि मस्त सगळीची पानं काढून घेतली आहेत. त्यानंतर छान पानं अशी कुरकुरीत वाळली आहेत. ती आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आणि ही पहा, आता मिक्सरला एवढी छान अशी बारीक पावडर झालेली आहे. रंग पहा, हिरवा हिरवा गार असा रंग आलेला आहे. वा 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 वा, अति सुंदर अशी ती छान अशी आपण चाळून घ्यायची आहे. त्यानंतर एअरटाईट बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये ही पॅक करून ठेवायची आहे. वर्षभराचा रंग असाच राहतो, हिरवागार. तर अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची पावडर तयार झालेली आहे. तर आपल्याकडे जर कढीपत्त्याची झाडं असतील तर आपण ही अशा पद्धतीने पावडर करून ठेवू शकतो. ही पावडर आपल्याला जेवणामध्ये देखील वापरता येते. ज्या उसळीच्या भाज्या असतात, करीमध्ये टाकता येते आपल्याला. शिवाय आपल्याला केसांसाठी तर फार उपयुक्त आहे. ज्यावेळी तुम्ही मेहंदी केसांना लावता त्यावेळी यातले 2 चमचे पावडर त्या मेहंदीमध्ये घालायची, पावडर ही, आणि आपल्या केसांना मेहंदी लावायची. त्यामुळे केस म्हणजे सुंदर होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे कढीपत्त्याचं झाड नसेल आणि गावी झाड असेल, तर ज्यावेळी तुम्ही गावी जाता त्यावेळी त्या पानांची अशा पद्धतीने पावडर करा आणि ती तुम्ही जाताना सोबत घेऊन जा. तिसरी गोष्ट म्हणजे हे एकदा कढीपत्त्याला पालवी आली की 2 महिन्यानंतर ती आपोआप गळून पडते, मग ती वेस्टेज जाते. जर ती पालवी येते त्यानंतर जर तुम्ही ही अशी पावडर करून ठेवलात तर तुम्हाला स्वयंपाकासाठी पण फार उपयुक्त आहे, आपल्या केसांसाठी पण उपयुक्त आहे. म्हणजे मेहंदी लावताना आपण ही केसामध्ये मेहंदीमध्ये आपण ही घालू शकतो. आणि सध्या बाजारामध्ये जशी शेवग्याची पावडर जशी खूप मागणी आहे शेवग्याच्या पावडरला, पानांच्या, त्याचप्रमाणे कढीपत्त्याच्या पानांची जी पावडर असते त्या देखील बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. तर तुम्ही कढीपत्त्याची झाडं जर भरपूर असतील तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये पावडर करून तुम्ही बाजारामध्ये देखील विकू शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कढीपत्त्याची पावडर आमची कुठेपर्यंत पोहोचली आम्हाला नक्की कळवा. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.